सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नरडाणा रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांना थांबा मिळावा यासाठी सुरू असलेल्या आपल्या लढ्याला आज एक मोठे आणि निर्णायक बळ मिळाले आहे। आज आम्ही शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार माननीय श्री अमरीशभाई पटेल यांची भेट घेतली। नरडाणा स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबणे का काळाची गरज आहे हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले। यावेळी झालेल्या चर्चेत अमरीशभाईंनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला। भाईंनी स्पष्टपणे मान्य केले की नरडाणा रेल्वे स्थानकाचा विकास हा केवळ नरडाणा वासियांसाठीच नाही तर शिरपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठीही तितकाच अनिवार्य आहे। भाईंनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले। शिरपूर हे शैक्षणिक हब आहे। भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे जवळपास 55,000 विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। जर नरडाण्याला एक्सप्रेस गाड्या थांबल्या तर या हजारो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना होणारा मनस्ताप कायमचा थांबणार आहे। नरडाणा आणि शिरपूरमधील कमी अंतर पाहता शिरपूरच्या विकासाची खरी गुरुकिल्ली नरडाणा रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्येच आहे असे भाईंनी आवर्जून सांगितले। केवळ चर्चाच नाही तर माननीय अमरीशभाईंनी या मागणीचा वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे। भाईंसारखे खंबीर नेतृत्व जेव्हा या लढ्यात पाठीशी उभे राहते तेव्हा रेल्वे प्रशासनाला जनतेच्या या मागणीची दखल घ्यावीच लागेल। नवसत्य न्यूजने सुरू केलेली ही जनचळवळ आता एका नव्या वळणावर आली आहे। श्री अमरीशभाईंच्या पाठिंब्यामुळे या मागणीला आता नवी दिशा आणि वेग मिळणार आहे। जोपर्यंत अधिकृत थांबा मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील। बघत रहा नवसत्य न्यूज, नई बात सत्य के साथ। प्रिय दर्शकांनो, नवसत्य न्यूजच्या माध्यमातून आम्ही गेल्या 3 एपिसोड मध्ये नरडाणा रेल्वे स्थानकावर जलद गती गाड्यांना थांबा मिळावा ही मागणी आपण लावून धरलेली आहे। नरडाणा हे औद्योगिकदृष्ट्या महत्वाचं शहर बनत चाललेलं असताना जवळजवळ नरडाणासह परिसरातील 2.5 लाख लोकांना या ठिकाणी जलद गती गाड्यांचा थांब्याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर सेंधवा, मालेगाव, धुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरपूरच्या लोकांना याचा फायदा होणार आहे। नुकतंच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा शिरपूर येथे निवासी दौरा झाला। आदरणीय भाईसाहेबांचं यामुळे या शिरपूरचे भाग्यविधाते असताना नरडाणा आणि शिरपूर हे सगळ्यात जवळची 2 शहरं ही मुंबई आग्रा महामार्गाला जोडलेली आहे आणि उभ्या महाराष्ट्राने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं आणि आदरणीय भाईसाहेबांची जवळीक अनुभवली आहे। या ठिकाणी जर जलद गती गाड्या थांबल्या तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा शिरपूर आणि शिरपूर तालुक्यातील जनतेला पण होणार आहे। शिरपूर हे आरोग्य, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात आज हब होत असताना आज आमच्या सोबत शिरपूरचे भाग्यविधाते आदरणीय अमरीशभाई पटेल आहेत। आपण त्यांना विचारू की या ठिकाणी जलद गती गाड्यांच्या थांब्यासंदर्भात आदरणीय भाईसाहेबांची काय प्रतिक्रिया। भाईसाहेब काय म्हणाल आपण? नाही, आमच्याकडे सगळ्यापेक्षा जर नुकसान होत असेल तर शिरपूरला आहे। शिरपूरला लागून खंडवा आहे, सेंधवा आहे, इथे लागून चोपडा आहे, अमळनेर आहे आणि या सगळ्यांना जलद गतीची कुठलीही सेवा नाहीये आणि हा कमीत कमी 3-5 करोड लोक वस्तीचे आसपास सगळे तालुके आहेत ज्याच्याने त्यांचाही नुकसान होतो आहे। जर जलद गतीने झाला तर मला असं वाटतंय नरडाणा हे हायएस्ट पैसे कमवणारं स्टेशन होऊन जाणार आहे आणि आम्ही 50-70 वर्षापासून आम्ही व्यथित आहोत। आम्ही सगळं भोगून राहिलो। आम्हाला कुठलाही जागा अशी नाहीये की ज्याच्याने आम्हाला मुंबईला जायचं असेल, बाकी सगळे स्टेटला जायचे असेल, दिल्लीला जायचे असेल तर आम्हाला जाण्याची कुठली चांगली ट्रेन नाहीये। जर इथे जलद गतीचे उभे राहायला लागले तर रेल्वेचा तर फायदा होईल, त्यांचा काय फायदा होईल ते त्यांच्या घरी, पण आमचे हजारो लाखो लोकांना याच्यामध्ये फायदा मिळणार आहे आणि त्यामुळे मी सीएम साहेबालाही सांगितलंय आणि जिथे आमची ओळख आहे त्यांना आम्ही दरवेळी सांगतो की कुठल्याही हालतमध्ये नरडाणाला एक मोठा स्टेशन करून जलद गतीची गाड्या चालायला पाहिजे। हे माझीच नाही, आमचे सगळे 100 किलोमीटरचे आसपासचे सगळे गावाची इच्छा आहे।